नमस्कार मंडळी, ऋतू आहे म्हणताचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण जे अक्षरगणवृत्त पाहणार आहोत ते आहे उपजाती। उपजाती हे जे वृत्त आहे ते आपण जी दोन वृत्त पाहिली होती, इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्रा यांचं मिश्र वृत्त आहे। त्यामुळे याला वेगळं नाव दिलं आहे उपजाती, कारण या वृत्तामध्ये अनेक रचना केल्या गेलेल्या आहेत। पंतकवींनी तर केलेल्या आहेत, पुराण काळामध्ये सुद्धा केलेल्या आहेत आणि इतक्या प्रचंड रचना या वृत्तामध्ये होण्याचं कारण म्हणजे या वृत्ताची असलेली विशेष अशी गेयता, आणि या गेयतेमुळेच इतक्या रचना आपल्याला पाहायला मिळतात। तर हे जे वृत्त आहे तुमच्या लक्षात आलं असेल की इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्रा, हे आपण मागचे त्याचे व्हिडिओ केलेले होते मागे, ते तुम्ही त्याच्या संदर्भासाठी पाहू शकता। इंद्रवज्राचं व्हिडिओ जो आहे तो सुद्धा पहा आणि उपेंद्रवज्राचा व्हिडिओ तो सुद्धा पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्यात जे नेमकं सांगितलं होतं त्याचं मिश्रणच या वृत्तामध्ये आहे। तर आपण थेट वृत्ताकडे वळूया। हे आहे अक्षरगण वृत्त उपजाती। अक्षरसंख्या 11 अधिक 11, जी 11 इंद्रवज्रामध्ये होती आणि उपेंद्रवज्रात सुद्धा 11 होती। त्यात फक्त फरक काय होता, तर तो फरक तर गणामध्ये होता। गण काय होते इंद्रवज्राचे? त त ज ग ग, उपेंद्रवज्राचे होते ज त ज ग ग। आता या दोघांचं मिश्रण म्हणजे एक ओळ इंद्रवज्रा आणि दुसरी ओळ जी आहे ती उपेंद्रवज्रा, म्हणजे एक चरण इंद्रवज्रा दुसरे चरण उपेंद्रवज्रा। आणि यती जो आहे तो त्या वृत्ताप्रमाणेच 5व्या अक्षरावर आहे, कारण अक्षर गणवृत्त असल्यामुळे अक्षरांचा विचार आपण करतो। तर उपेंद्रवज्रा आणि इंद्रवज्रा याप्रमाणेच 5व्या अक्षरावर यती आहे। आपण आता उदाहरणाने समजून घेऊ। आता ही रचना कोणत्या कवीची आहे? अज्ञात कवीची आहे, कारण मी शोधलं पण मला त्या कवीचं नाव काही सापडलं नाही। कदाचित आपल्याला माहिती असेल आपण कमेंट्समध्ये नक्की कळवा। राष्ट्रीय जो सर्व जनाभिमानी, न जाती तो वा उपजाती मानी, न जाती तो वा उपजाती मानी। किती सुंदर रचना आहे बघा, आणि किती सोपी सुटसुटीत आहे, म्हणून आपण घेतली आहे। तर ह्या दोन ओळी मला खूप भावल्या आणि त्या या आपल्या वृत्तात सुद्धा बसत आहेत, त्यामुळे आपण त्यांचा विचार करणार आहोत। तर नेहमीप्रमाणे आपण 3-3 अक्षरांचे गट अक्षरगणवृत्ताकरता पाडून घेतलेले आहेत, आणि त्यानंतर महत्त्वाचं काय आहे तर आपलं सूत्र, ते कोणतं? यमाता राज भान सलगा, हे आपल्यासमोर ठेवलेलं आहे। आता आपण जी 3-3 अक्षरांचे गट केले आहेत त्यांना लघुगुरूचे जे काही त्याच्या खुणा आहेत त्या आपण करून घेतल्या। बघा आता, राष्ट्रीय जो सर्व जनाभिमानी, राष्ट्रीय गा गा म्हणजे गुरु गुरु लघु म्हणून ताराज म्हणून त, पुन्हा गुरु गुरु लघु ताराज म्हणून त, म्हणजे जो सर्व। जनाभीसाठी लघु गुरु लघु म्हणजे ज भान म्हणून ज, आणि मानीचा 2 ग ग, ठीक आहे। त्यानंतर न जाती तो वा उपजाती मानी, न जाती तो वा उपजाती मानी, न जाती लघु गुरु लघु म्हणून ज भान म्हणून ज, तो वा उ गुरु गुरु लघु ताराप म्हणून त, प जाती लघु गुरु लघु पुन्हा जभान म्हणून ज, आणि मानी परत आहे 2 ग ग। तर अशा प्रकारे अनेक रचना या वृत्तामध्ये झालेल्या आहेत। या वृत्ताचं जे लक्षण सूत्र आहे ते गोडबोलीने सांगितलेलं आहे। इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्रा यांना त्यांनी शिवपार्वतीचे असे एक सुंदर समर्पकाचं रूपक दिलं आहे। कसं आहे ते पहा। जेव्हा दिसे मिश्रण इंद्रवज्रा, ह्यांचे पदी आणि उपेंद्रवज्रा, जेव्हा दिसे मिश्रण इंद्रवज्रा ह्यांचे पदी आणि उपेंद्रवज्रा, तेव्हा म्हणावे उपजातीतीला, तेव्हा म्हणावे उपजातीतीला, पतीच हे दैवत हो सतीला, पतीच हे दैवत हो सतीला। किती छान ओळी आहेत की नाही? भारतांबेंनी त्यांच्या पुंगीवाला या कवितेमध्ये या वृत्ताचा वापर केलेला आहे। त्यातली काही उदाहरणं आपण पाहूया। बरं, उपजाती हे वृत्त दोन्ही प्रकारे वापरता येतं बरं का। म्हणजे पहिली ओळ इंद्रवज्रा आणि मग उपेंद्रवज्रा अशीही वापरता येते, किंवा पहिली ओळ उपेंद्रवज्रा आणि नंतर इंद्रवज्रा अशीही वापरता येते, हे आपण लक्षात घ्या। भारतांबेंचं पुंगीवाला या कवितेतलं उदाहरण
आपल्या लक्षात येईल पाहिलं तर. सुखी असोनी जनतेत एकदा, आली तयांच्या नशिबास आपदा, तयापुरी उंदीर फार माजले, त्यांच्या अनर्थ जन सर्व पीडिले. भीती मनी श्वान बघोनी त्यांना, लिहिलेच ते मारती मांजरांना. फराफरा ओढिती तांदुल्यांना, धावून या चावती बालकांना. बघा म्हणजे कसे म्हणजे उंदीर, मांजर, कुत्रा आणि मग ते कुत्रा कसा बालकांना चावतात वगैरे असं सगळं त्यामध्ये त्यांनी मिश्रण केलेलं आहे. आणि महत्त्वाचं मिश्रण म्हणजे उपेंद्रवज्र आणि इंद्रवज्र यांचं मिश्रण करून उपजातिवृत्त त्यांनी साधलेलं आहे. तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील, आपल्याला आढळतील. आपल्याला माहीत असलेली, समजलेली, कळलेली जी काही उदाहरणं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की पोस्ट करा. आणि आपल्या या व्हिडिओला, आजच्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.